आज मॉड्युलर ICU आणि अत्याधुनिक विविध यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटलकरता जवळपास 28 कोटी रुपये DPDC मधून आतापर्यंत आपण या हॉस्पिटलकरता दिलेले आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज या हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतं आहे। त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल, प्लॅन्ट गुडघे बदलवण्याचं ऑपरेशन असेल, त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात, त्याच्याकरता रिप्लॅन्ट करण्याचं ऑपरेशन करण्याकरताचं विविध वस्तू असतील, अशा बरेच उपकरणं आणि एक चांगला अत्याधुनिक ICU या ठिकाणी देण्याचा 14 काठचा ICU त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता 15 दिवसामध्ये जवळपास 15 कोटी रुपयाचं CT स्कॅनचं मशीनसुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे। त्याला तात्विक मान्यता मिळाली आहे, पण DPDCची बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही, पण एवढ्या 5-7 दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते CT स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण करू। म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे। मूळ कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही। ससूननंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे। त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील, सिव्हिल सर्जन असतील,
स्टॉप असेल, आमचे आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील किंवा कलेक्टर असतील, यांनी मला सहकार्य केलं. कारण की एवढा निधी द्यायला कधी त्यांनी मला अडवलं नाही. शेवटी मी जरी DPTCचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य त्याला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं. मला तरी असं वाटतं की आपण इतर पैसे देतो ते बऱ्याच कामांना देतो, पण हे जे काम आहे हे गरिबांच्या सेवेचं काम आहे. आणि इथे येणारा माणूस हा सर्वसाधारण शेतकरी येत असतो, सर्वसाधारण मजूर माणूस येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला जर इथं सुविधा मिळाली कमी पैशामध्ये किंवा फुकटामध्ये तर निश्चितपणाने ते जिल्ह्याकरता एक चांगलं काम असतं. आणि मला स्वतःला समाधान आहे की माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये DPTCमधून मी जवळपास 25 कोटी रुपये आणि आता हे 15 कोटी असे 40 कोटी रुपये मी या ठिकाणी देऊ शकू. आणि मला तरी असं वाटतं की मायक्रो डिवायडर आणि हाय हँड म्हणून ते काय HD कॅमेरा आहे तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण म्हणजे या उपकरणामध्ये मला मेडिकल याच्यामध्ये सांगता येणार नाही, पण जे KM किंवा जसलोक सारखे जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथे जी उपकरणं आहेत त्याच कंपनीची उपकरणं आज सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये आहे. जे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर मुतखड्याचं ऑपरेशन आहे ते सगळ्यात चांगलं जर कुठे होत असेल आता सध्या तर ते जळगाव सिव्हिलमध्ये होतं. असं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी लोकप्रतिनिधींचे आभार मानतो आणि जनतेला आव्हान करतो की आपण सिव्हिलला हे पहिलं सिव्हिल नाही आहे. आपण आता सिव्हिलच्या प्रवेशद्वारामध्ये आला तर आपला वाससुद्धा येणार नाही, दुर्गंधीसुद्धा गायब झालेली आहे. इतकं सुंदर आपलं सिव्हिल आहे, त्याचा लाभ निश्चितपणाने घ्यावा असंच आव्हान मी जनतेला या निमित्ताने करतो. भाऊ तुम्ही तिथे गेल्यानंतर असं वाटत होतं की मुंबईला आले, काय सांगा? निश्चितपणाने आपण पाहिलं असेल की ते 2.5 कोटी रुपयामध्ये आपण जो ICU 14 कॉटचा केला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला वाटतच नव्हतं की फिलिंगच असं होत होतं की आपण एखाद्या कॉर्पोरेट एरियामध्ये आलो आणि तिथलं हे हॉस्पिटल आहे. म्हणजे जळगावमध्ये सुद्धा जे नामांकित हॉस्पिटल आहे त्याच्याबरोबरीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणाने येणारा जो रुग्ण आहे त्यालाही वाटेल की तो बघितल्यावरच वाटेल त्याला की मी इथं चांगला होऊ शकतो असं हॉस्पिटल आहे.